पुढची बातमी शेतकऱ्यांच्या कामाची आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येते। महायुती सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेचा मार्ग आता मोकळा झाल्याची माहिती। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मोठी बातमी आलेली आहे। शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी ठरणार आहे, कारण की शेतकरी कर्जमाफीबद्दल मंजुरी मिळालेली आहे आणि याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर माझ्या शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण की तुम्हाला कर्जमाफीबद्दल अपडेट आलेली आहे आणि नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये मोठी सूत्राकडून माहिती मिळालेली आहे। त्यानुसार तुम्हाला आता आनंदाची बातमी आलेली आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण या महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजे कर्जमाफीला मंजुरी मिळाल्यानंतर काय प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांना कसा लाभ मिळू शकते, यामध्ये कोणते शेतकरी पात्र ठरणार आहे आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजेच की राज्यातील लाखो शेतकऱ्यांची प्रतीक्षा असलेली कर्जमाफी योजना हे संपूर्ण लागू करण्यात आलेली आहे। आता यामध्ये जर बघितलं तर या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांचे परिणाम होणार आहे, कारण की आपण शेतकरी कर्जमाफीबद्दल मोठी बातमी आलेली आहे। महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट आणि उत्पादन खर्च वाढ असून आर्थिक संकटांना सामोरे जात आहे। अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहे। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। कर्जमाफी योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील तब्बल 56 लाख शेतकरी, शेतकरी मित्रांनो, 56 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकते। म्हणजेच की तुमच्या या 56 लाख शेतकऱ्यांना हा एवढा मोठा लाभ मिळू शकते आणि त्यांनी महत्त्वाची बातमी हे पण सांगितलेली आहे की या 56 लाख शेतकऱ्यांमध्ये तुम्ही पात्र आहात का ते पण बघूया। तर शेतकरी मित्रांनो, या योजनेचा लाभ 56 लाख शेतकऱ्यापर्यंत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे। 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार आहे हे तुम्हाला गोष्ट माहीत आहे, परंतु तुम्हाला ही पण गोष्ट माहीत असणे आवश्यक आहे की 2 लाख हा सरसकट सर्वांना कर्जमाफी नाही। यामुळे लाखो शेतकरी कर्जमुक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। विशेष म्हणजे जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करत आहे त्यांना सरकारने दिलासा देण्याची इच्छा वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यांना दिलासा देणार आहे। अशा शेतकऱ्यांना कमीत कमी जे नेहमी परतफेड करतात त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच की तुम्ही जर दरवर्षी रिन्यू आणि बँकेमध्ये जाऊन आपली कर्जाची परतफेड करत असाल तर 50,000 रुपयापर्यंत तुम्हाला कर्जमाफी अतिरिक्त मिळू शकते। म्हणजेच की तुम्हाला प्रोत्साहन म्हणून, शेतकरी प्रोत्साहन म्हणून आता राज्य सरकारने 50,000 रुपये अनुदान देण्याची शक्यता ठरवण्यात आलेली आहे। त्यामुळे प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा फायदा होणार आहे। या निर्णयामुळे राज्यातील तिजोरीवर हजारो कोटी रुपयांचा भार पडणार असला तरी शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे। मात्र विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे या निर्णयाची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही। तरी देखील मंत्रिमंडळ बैठकीत याला मंजुरी मिळाल्याची माहिती समोर येत आहे। म्हणजेच की आचारसंहिता लागू झालेली आहे, विधान परिषदच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहे आणि यामध्येच राज्य सरकारने सांगितले होते की आम्ही 30 जूनपर्यंत कर्जमाफी करूया आणि याकडे सगळे शेतकऱ्यांची प्रतीक्षा आणि सगळे शेतकऱ्यांची उमेद आहे ते पण लागलेली होती। परंतु जर नेमकीच गोष्ट बघितली तर याबद्दल अद्याप काही माहिती आलेली नसून, परंतु बैठकीमध्ये ही गोष्ट निघालेली होती आणि बैठकीमध्ये ही महत्त्वाचा मुद्दा पार पडला आणि त्याच्यामध्ये सर्वांना मंजुरी मिळालेली आहे। म्हणजेच की आता आचारसंहिता लागू असेल किंवा नसेल याचा अडथळा आता कर्जमाफीबद्दल येणार नाही, ही सुद्धा माहिती सूत्राकडून निघून येत आहे। तर मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीसाठी यापूर्वी एक उच्चाधिकारी समिती स्थापन करण्यात आली होती। या समितीने राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती, थकीत कर्जे आणि भविष्यातील उपाययोजनांचा सखोल अभ्यास केला। समितीच्या अहवालात शेतकऱ्यांना कर्जाच्या विखड्यातून मुक्त करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या शिफारसी करण्यात आल्या होत्या। म्हणजेच की समिती स्थापन करण्यामागचे नेमके कारण म्हणजे की समिती जर स्थापन केली तर याच्यामध्ये जे फेक म्हणजे खोटारडे जे शेतकरी होते ते लाभार्थी म्हणून या योजनेचा लाभ घेत होते। याच नाही तर कित्येक अशा योजना आहे ज्याच्यामध्ये बोगस लाभार्थी हे लाभार्थीचा लाभ घेत होते। परंतु जर बघितल्यानुसार आता जर बघितलं तर शेतकरी कर्जमाफीबद्दल आता ही योजना आणि ही समिती याच्यावर जास्त भर देणार की जास्तीत जास्त खऱ्या आणि कष्टाळू शेतकऱ्यापर्यंत कर्जमाफीचा लाभ पोहोचेल। या शिफारसीचा विचार करूनच सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यास सांगितले जात आहे।
त्यामुळे या निर्णयात शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मित्रांनो, एकीकडे शेतकऱ्यांची कर्जमाफीचा मोठा निर्णय आणि दुसरीकडे सगळ्यात महिलांना लाडक्या बहिणी योजनेबद्दल स्पष्टीकरण, या दोन्ही बातम्या राज्यातील नागरिकांना अत्यंत महत्त्वाच्या आहे. म्हणजे की बैठकीमध्ये जर लाडक्या बहिणीचा पण विचार करण्यात आलेला आहे आणि कर्जमाफीबद्दल पण बोललेले आहे. याबद्दल सूत्राकडून स्पष्ट माहिती मिळालेली आहे. जर बघितलं तर आगामी काळात या योजनेबाबत आणखी नवीन अपडेट्स आपल्यासमोर येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. म्हणजेच की कर्जमाफीबद्दल अधिकृत घोषणाकडे आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे आणि या योजनाबद्दल माहिती लगेच जशी येईल किंवा एखादं जर GR सुद्धा निघणार आहे, या GRबद्दल पण आपण सर्व माहिती आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये देऊया. तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितल्यास धन्यवाद. कारण की शेतकरी मित्रांनो, नवीन अपडेट येत राहतात आणि काही फेकाळ योजना पण चालू राहतात. ह्या सर्व योजनांचा एक शेतकऱ्यापर्यंत नियमितपणे बातमी पोहोचवणे हे पण महत्त्वाचे ठरते. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय योग्य आहे का आणि लाडकी बहीण योजनेचे तुमचे मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.